वाढवण ग्रीनफील्ड महामार्ग हा जो काही रस्ता आहे तव्यापासून वरवरपर्यंतचा, डहाणू तालुक्यामध्ये त्याच्यातली 10 गावं आहेत आणि त्याच्यातल्या सर्व नियमानुसार प्रक्रिया पार पाडल्यानंतर बावडा गावातील जे आमचं 56 हेक्टरचा भूसंपादन आहे त्याचे शेतकऱ्यांना आम्ही त्याचा योग्य तो मोबदला वाटप केलेला आहे. ज्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही आज नियमानुसार त्याचा ताबा घेत आहोत. स्थानिकांनी सांगितलंय कुठेतरी प्रशासन जोर जबरदस्ती करत आहे, दबाव तंत्र वापरत आहे, याबद्दल काय म्हणतात? नाही, दबावाचा कुठलीही भूमिका या ठिकाणी नाही. आता देखील काही लोक चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आले होते. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये दबावाचा कुठलाही मुद्दा नाही. बावडा गावातलं जे आज आम्ही ॲक्विजिशन करत आहोत त्याचे पुरेसे योग्य त्या शेतकऱ्यांचे योग्य ते पैसे देखील आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि जमा करण्याची प्रक्रिया देखील अद्यापही चालूच आहे. हा प्रकार असा आहे की लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या लोकांनी संपूर्णतः पैसे स्वीकारले त्यांची जमीन ॲक्वायर करण्यासाठी ही लोक आलेली आहेत. ही लोक येत असताना मात्र त्या लोकांनी प्रचंड फौजफाटा हा जागोजागी तयार करून आणि लोकांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आमची पहिली गोष्ट अशी मागणी आहे की जर का जी जमीन तुम्ही ॲक्वायर करतायत ती एका ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे तर ग्रामपंचायतची परमिशन तुम्हाला असायला हवी होती. त्याच पद्धतीने लँड ॲक्वायर करताना तुम्हाला त्याच्या बाउंड्रीज फिक्स करायच्या आहेत. बाउंड्रीज फिक्स करताना तुम्ही त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पावडा मारून 2 ते 3 फूट खणून दोन्ही साईडला अशा पद्धतीची मार्किंग करायला लावलेली आहे. आमचं म्हणणं याच्यावरती असं आहे की डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही जी डहाणू तालुका इको सेन्सिटिव्ह आहे या विषयामध्ये त्यांच्या परमिशन शिवाय तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही जमिनीला पावडा मारू शकत नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही त्यांच्यावरती असं म्हणत आहे तुम्हाला आवश्यकता नाही तर आम्हाला तशा पद्धतीचं लेखी स्वरूपातलं पत्र तुम्ही आम्हाला द्या. पण हे संपूर्ण प्रशासकीय अधिकारी हे आम्हाला स्पष्टपणे म्हणतायत की तुम्ही आम्हाला पत्र द्या, की तुम्ही आम्हाला दाखवा की हे तुम्ही अशा कायद्यामध्ये बसत नाही. आम्ही त्यांना स्पष्ट म्हटलेलं आहे आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, तुम्ही मोठे अधिकारी आहात, तुम्ही शासकीय प्रशासकीय चालवता, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला हे दाखवण्यात यावं. तिसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी डहाणू हा